भिवंडी शहरातील कामतघर येथील संकेत भोसले हत्या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखासह त्याच्या मुलाला व इतर आरोपींना अटक केली असून अजूनही अनेक आरोपी फरार आहेत। त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी भिवंडी शहरातील आंबेडकरी अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कापाळीपर्यंत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। जळगावच्या नशिराबाद येथे शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या महानाट्याचा कार्यक्रम शिवसह्याद्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय सकल मराठा समाज आणि मराठा पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला। यामध्ये जवळपास 150 स्थानिक कलावंतांनी सहभाग घेतला होता। केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे। तो तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील बाजार समित्यांनी आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। बिहारच्या कैमूर येथे भरधाव वेगाने जाणारी कार आणि कंटेनरमध्ये रात्री भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। वसमत तालुक्यातील करंजाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बाराशिव हनुमान मंदिर येथे भव्य यात्रा भरते। या यात्रेनिमित्त भाविक भक्तांची मोठी रेलचेल सुरू असून बाराशिव हनुमान देवस्थान संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। रविवारी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आता मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होणार आहे। महामार्गावर जागोजागी वाहनांची कोंडी होण्याचे तसेच वाहनांची गती कमी होण्याचे प्रमाण घटणार आहे। त्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी करण्याचा विचार सुरू आहे। त्यासाठी सुमारे 5500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाय। माया दर्पण तरंग यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन झालंय। वयाच्या 83व्या वर्षी कुमार साहनी यांनी अखेरचा श्वास घेतलाय। कुमार साहनी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली तर दुसरीकडे कुमार साहनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय। मुंबईमध्ये रविवारची पहाट थंडीची जाणीव घेऊन उजाडली। अनेक दिवसांनी मुंबईकरांनी रविवारी पहाटे पुन्हा एकदा थंडी अनुभवली। सांताक्रूज येथे 15 तर कुलाबा येथे 19.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी जाहीर केले। त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झालाय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांच्या संचारबंदीत 2.5 तासांची घट करण्यात आली। यामुळे आता अशी विशेष विमाने रात्री 7:30 नंतर विमानतळावर उतरू शकतात किंवा हवेत झेपावू शकतात। भटका कुत्रा चावल्यामुळे नागरिकांना रेबीज होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। वर्ल्ड वाईल्ड वेटरनरी सर्व्हिसेस मिशन रेबीज संस्थेच्या सहकार्याने या 5 दिवसांमध्ये 15,000 भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। फेब्रुवारीतच उन्हाचे चटके वाढू लागल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा निम्म्यावर आलाय। मुंबई महापालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यामधील पाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवलंय। मात्र त्यास अद्याप सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे 1 मार्चपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे। देशात यंदा गव्हाच्या पेरणीमध्ये वाढ झालेली आहे। सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशामध्ये विक्रमी 11.5 कोटी टन गव्हाचं उत्पादन होऊ शकतं। ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन ठरू शकतं। पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरामध्ये प्रति किलो 5 रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे। मात्र अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसल्याने उत्पादन कमी झालंय।
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला। जालन्यातील अंबड तालुक्यामध्ये थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले। आपला माणूस शिव ठाकरे सध्या झलक दिखलाच्या 11 या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता। लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे, पण फिनाले आधीच शिव ठाकरे या कार्यक्रमातून बाहेर पडलाय। आपल्या माणसाचं स्वप्न थोडक्यात हुकलंय, त्यामुळे चाहतेही नाराज झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला गेले होते। त्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली। आता पंतप्रधान गुजरातमधील द्वारका इथे पोहोचले। या ठिकाणी समुद्रात द्वारका नगरी ज्या ठिकाणी बुडाली त्या जागेवर पोहोचले। द्वारका नगरीला नमन केले। भगवान श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे सोबत समुद्रात नेली होती। समुद्रात योगही केला। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। शटल आणि पॅसेंजर ट्रेनचा तिकीट दर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे करण्यात आल्याने गेले कित्येक महिने रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती। प्रवाशांनीच या विरोधात सह्यांची मोहीम उघडल्यानंतर अखेर उशिरा का होईना पण रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे। शटल पॅसेंजर ट्रेनचे वाढवलेले तिकीट दर कमी करण्याचं धोरण रेल्वेने जाहीर केलंय। काही महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू खुली करण्यास अखेर मुहूर्त सापडलाय। सोमवारी सायंकाळी 6 वाजता शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी बेलारसू यांनी ही माहिती दिली।